तुम्ही एक साईडला लाडक्या बहिणीला खुश करताय आणि त्याच लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या लाडक्या दाजीचा आज तुम्ही तुमच्या बहिणीचं मंगळसूत्र गहाण ठेवून तुमचा विकास करून देतोय. खरा कॉन्ट्रॅक्टर हा विकासाचा कणा आहे, पण कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण अस्तित्वच खतम करून टाक. काहीच मुळात काहीच राहिलं नाही कॉन्ट्रॅक्टर पैकी. हे फक्त त्यांचा वैभव दिसा लागला, बाकी काही नाही. आता मिनिस्टर आणि अधिकारी जेव्हा त्या सिस्टीममधनं अंग काढायला लागले तेव्हा कॉन्ट्रॅक्टर जास्त हातबल झालेला आहे, म्हणून ह्या भूमिकेत आलेला आहे. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये यापूर्वी डॉक्टर आंदोलन करताना पाहायला मिळाले, विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळाले, शिक्षक देखील आंदोलन करताना पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस हा जरा वेगळाच आहे. आज आझाद मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आंदोलनाला कोण आलंय तर सरकारी कंत्राटदार हे आंदोलनाला आले. नेमकं सरकारचंच काम करणारे सरकारी कंत्राटदार जे सरकारचे काही बांधकाम असतील ते घेणारे तेच आज आंदोलनाला का आले, त्यांच्यावरती ही आंदोलनाची वेळ का आली हेच आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही कंत्राटदार आहेत. काय नेमकं असं झालं की बाबा आज आंदोलनाची वेळ तुम्हाला म्हणजे आंदोलनाची हाक तुम्हाला द्यावी लागली, काय असं झालं? मुळात सरकारने जे काही ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस अनेक कामे काढली. ती कामे काढताना सरकारने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक जिंकण्याच्या हेतूने कामे काढली. त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरांना त्यांनी कामे देण्याच्या वेळेस रेड कार्पेट टाकलेले होते आणि आज जेव्हा ठेकेदारांना पैसे देण्याची वेळ येते त्यावेळेस सरकार आमच्याकडे डुंकून बघत नाही. अनेक कामे काढून बोर्ड लावले, नारळ फोडले, विकास 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 दाखवला. विकासाच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरांनी स्वतःच्या घरातले पैसे, स्वतःच्या बायकांचे दागिने, मंगळसूत्र, आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे आणले, कामं पूर्ण केले. काहींनी सावकारकीचे व्याज भरून भरून थकले, व्याजाने पैसे उचलले बँकांमध्ये. सगळ्यांचे आज एनपीए निघालेले आहेत आणि आज जेव्हा निधी देण्याची वेळ येते त्यावेळेस सरकार हे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. साहेब मला एक सांगा, तुम्ही एक साईडला लाडक्या बहिणीला खुश करताय आणि त्याच लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या लाडक्या दाजीचा आज तुम्ही तुमच्या बहिणीचं मंगळसूत्र गहाण ठेवून तुमचा विकास करून देतोय. तुम्ही काय करताय? तुम्ही आज जागे झाले पाहिजे आणि तुम्ही जी लाडकी बहिणीला जे खुश एक बाजूला करून लाडके दाजीला जे आम्ही दाखवले त्याच्यातनं त्या लाडक्या दाजीला बाहेर करा, अन्यथा तुमच्या बहिणी ह्या विधवा होण्याच्या मार्गावरती आहेत. आज अशी परिस्थिती झाली. अनेक कॉन्ट्रॅक्टर हे आज आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे, परंतु असोसिएशन केली देखील ना काही कॉन्ट्रॅक्टरनी. हर्षल पाटील नावाचा एक युवक होता, नवीनच आलेला या संपूर्ण व्यवसायामध्ये. त्याची सुरुवात होती. त्या मुलांनी सुरुवात करता करता त्यांनी पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली, तरी सरकारने त्याची दखल घेतली नाही आणि दखल घेऊन सरकारने न दखल घेता त्याच्याकडे कानाडोळा केला. आज परिस्थिती ही आझाद मैदान हे कुठले पैसे बाकी आहेत? माझे वैयक्तिक स्वतःचे 4 कोटीचे बिल आहेत. 4 कोटीचे बिल आहेत? हो, गेल्या 4 वर्षापासून. गेल्या 4 वर्षांचे 4 कोटीचे बिल आहेत. तुमचे किती बिल आहे? माझे 25 कोटीचे बिल वाढ. 25 कोटी? म्हणजे 0304चे जवळपास 17 कोटी आणि T6च्या कामाचे जवळपास 8 ते 9 कोटी रुपये. काम कसं करता तुम्ही? कामं तेच त्यासाठी तर हे सगळे लोक जमा झालेत ना. आम्ही ही बाब सरकारकडे आम्ही आमची सीसी वापरून टाकली, आम्ही आमची बीजी वापरून टाकली. आमच्याकडचं जे गोल्ड होतं ते आम्ही सगळं ठेवून ठेवलेले. काही आम्ही उसनवार पैसे घेतलेले आहेत आणि आम्ही जवळपास 30 ते 35 वर्षापासून हा व्यवसाय करतोय. जे आता 2 पैसे आमचं कॅपिटल जमा झालं होतं ते ह्या 3 ते 4 वर्षात सर्व पैसे आम्ही एकही रुपये शासन देत नाही असं हे 5% ते 10% पैसे तिमाहीला देतो फक्त. आणि या शासनाकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. आता जेवढ्या हेडला पैसे आहेत, आता एक उदाहरण घ्यायचं असेल तर आदिवासीच्या T6 जो हेड आहे त्याला वर्षाला तरतूद फक्त 800 कोटीची आणि आज प्रलंबित बिलं जवळपास 9,881 कोटीची. म्हणजे 1000 कोटी आणि त्याचं प्रमाण काढलं तर 10 ते 15 पटीने जास्तीचे कामं छापून लोकांकडनं कामं करून घेतलेले आहेत आणि कामं करून ठेकेदारांचे कुठल्याही प्रकारचं देयक देत नसल्यामुळे अख्खा महाराष्ट्र जागा झालेला आहे आणि म्हणून राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं हे लोक जमा झालेले आहेत. म्हणजे आता 25 कोटींची तुमची बिलं आहेत असं तुम्ही म्हणताय, हे जर दिलेच नाहीत किंवा म्हणजे वर्षानुवर्ष थांबवलं तुम्हाला तर काय तुम्ही करणार का? शासनाच्या पैसे आता कसे घ्यायचेत काय घ्यायचेत हे पण कॉन्ट्रॅक्टर लोकांना माहिती आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टर लोकांची आधीपासून जी भूमिका असते ती मवाळ असते. परंतु आजच्या आंदोलनात आम्ही जेव्हा सगळ्या 1000 लोकांची चर्चा करतो तर ही चर्चा नुसतं आता चर्चा न थांबवून त्यांना आम्ही व्याजासह किंवा कसं आम्ही ते पैसे उपलब्ध करायचं याच्यासाठी आम्ही आमचे सगळे लोक आता विचारविनिमय करून कायदेशीर बाबींचा अभ्यास करून
सगळ्या गोष्टी आम्ही आता करणार आहोत. आतापर्यंत मवाळ भूमिकेमुळे डिपार्टमेंटला कोणी पत्र लिहित नव्हतं आणि ह्या ऍक्शनपर्यंत कोणी पोहोचत नव्हतं, परंतु आता ह्या अग्रेसिव्ह भूमिकेत सगळे कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रातील आलेले आहेत. आजच्या आंदोलनानंतर इथून पुढचं जे आंदोलन आहे ते अजून मोठं होणार आहे आणि जेव्हा हिवाळी अधिवेशन होईल ते याच्यापेक्षा भयानक राहणार आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की लॅविश गाड्या, फोर व्हीलर गाड्या, थार, पैसे असं दिसून येतं, पण इथे काहीतरी वेगळंच दृश्य आहे. नेमकं काय? पैसेच भेटत नाहीये. खरा कॉन्ट्रॅक्टर हा विकासाचा कणा आहे, पण कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण अस्तित्वच खतम करून टाकलं. काहीच मुळात काहीच राहिलं नाही कॉन्ट्रॅक्टर पैकी. हे फक्त त्यांचा वैभव दिसा लागला, बाकी काही नाही. सर्व कर्जामध्ये डुबून आहेत कॉन्ट्रॅक्टर लोक, पूर्ण कर्जामध्ये. तुमच्यावर किती कर्ज आहे? माझ्यावर कमीत कमी 6 कोटी रुपये कर्ज आहे आणि बिल किती? 8 कोटीची बिल घेणं बाकी आहे. 8 कोटीची बिल आहेत आणि 6 कोटी पैसे चालले 5% 3% जे भेटतात ते पूर्ण व्याजामध्येच चालले. आताच बँकेच्या व्याजवाल्याचा फोन येऊन गेला मला, व्याज भरा. कुठून भराव? मग काय करणार? व्याज भरा. काही करून तर द्यायला लागेल ना. आमचं घरदार थोडी गहाण ठेवणार आहोत आम्ही. घराबिना थोडी राहणार आहोत. सर्व घर, आमच्या दुकाना, हॉटेलीज, जे काय आमच्या पैसे आहे सर्व बँकेमध्ये गहाण आहे. सरकारसोबत काही महिन्यांपूर्वी तुमची बातचीत सुरू होती. सरकार चालू राहते बातचीत, पण पैसेच भेटत नाही. 5% 4% सरकारशी आम्ही जेव्हा विखे साहेबांशी चर्चा केली, राजेंशी चर्चा केली, त्या चर्चेवरनं असं लक्षात आलं की ह्या लोकांना काही अधिकार नाहीत. म्हणजे मिनिस्टर असून यांना जर अधिकार नसतील, प्रत्येक गोष्ट वित्त विभागाने मंजूर करावी आणि वित्त विभाग जे सांगेल तेच होईल असं जेव्हा मंत्री सांगायला लागलेत, तेव्हा ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आता विश्वास शासनावरचा उडाला आहे. कारण जर मिनिस्टर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर लोकांना मिनिस्टरला भेटल्यावर काहीतरी त्यांचे आश्वासन मिळायचंय की तुम्हाला महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात पैसे देऊ. पण आता मिनिस्टर आणि अधिकारी जेव्हा त्या सिस्टीममधनं अंग काढायला लागलेत, तेव्हा कॉन्ट्रॅक्टर जास्त हातबल झालेला आहे, म्हणून ह्या भूमिकेत आलेला आहे. सरकार म्हणजे मध्ये बी पैसे आले तर रात्री 8:30च्या नंतर आले, जेव्हा 12 वाजता बीडीएस बंद होते. किती आले ते बी काही आले असेल 5% 60%. रात्री 8:30च्या नंतर आले. 31 मार्चला एकूण बिलाच्या. आता नेमकं म्हणजे तुमचा आक्षेप कोणा एका नेत्यावरती आहे का संपूर्ण संपूर्ण सरकार? तुमचे किती बिल बाकी? माझे एक साधारण 1 ते 1.25 कोटी रुपयाचे बिल पेंडिंग आहे. मी एक महाराष्ट्राचा आदिवासी जिल्ह्यातून कुठला जिल्हा? नाशिक जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियानाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं आलेलो आहे. डिग्री डिप्लोमा होऊन नवीन बरेचसे मुलं तर ज्यांना शासन नोकरी देऊ शकत नाही असे मुलं रजिस्ट्रेशन करून आणि व्यवसाय चालू करतात. पण त्याच्यामध्ये पण संपूर्ण व्यवसाय चालू असताना समजा 2-2, 3-3 वर्ष बिलं निघाले नाही तर या मुलांनी कुठे जायचं? या सुशिक्षित बेरोजगार अभियानाने कुठे जायचं? छोट्या मोठ्या अनेक मजूर सहकारी संस्था आहेत ज्या 10 लाख, 15 लाख, 20 लाखचे कामं करतात. पण नेहमी जेव्हा आरोप केला जातो कंत्राटदार आणि सरकारच्या अनेक नेत्यांमध्ये साठलोटा असतं, या संदर्भात तुम्हाला काय म्हणतात? नाही, आता शेवटी विकास कामाचा एक घटक आहे. ठेकेदार म्हणजे एक समाजकारण, राजकारण नाही पण एक समाजकारण, विकासकारण करतो. एक समाजाचा घटक आहे. विकास काम करण्यामध्ये त्याचा मोठा भाग असतो. मग सर्वांशी संबंधता असतात कॉन्ट्रॅक्टरचे, परंतु जेव्हा कॉन्ट्रॅक्टरवर प्रसंग येतो तेव्हा कुणीच पुढे येत नाही. आणि त्याचा निषेध म्हणूनच आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहे. लाडकी बहीण आहे, लाडकी शेतकरी आहे, लाडका ठेकेदार केव्हा होईल शासनाचा, असा आमचा ज्वलंत प्रश्न सरकारला विचारलाय आम्ही आज. लाडका ठेकेदार योजना ही यावी असं वाटतं. लाडका म्हणजे आमचे लाड नका करू, पण जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला पैसे दिले तरी चांगलं झालं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातला इतिहासातलं हे पहिलं आंदोलन असं ठेकेदाराचं. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ती वेळ आलीच नव्हती ना. आलीच नाही. आजपर्यंत एकूण एवढे सरकार येऊन गेले, जेव्हाच आंदोलन कधीच आंदोलन झालं नाही. आणि ही वेळ कशामुळे आली, काय कारण आहे हे सगळं शासनाला माहित आहे. पण हे सगळं डोळेझाक करत आहे. कोणत्या गोष्टी ज्या गोष्टीबद्दल ते बोलायचं त्या गोष्टीवर बोलत नाही, अनावश्यक पैसे खर्च करीत आहे. आज आमच्या नांदेडमध्ये आम्ही पाहतो, नांदेड तुळजापूर हायवेवर नॅशनल हायवेचा रस्ता, मोठा रस्ता आज डायरेक्ट हे होऊन गेला. हे कशामुळे घडलं? सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. ज्यांचे खिशे भरतायत ते कुठले कंत्राटदार मोजकेच आहेत ना. हे जे ज्यांचे खिसे भरतायत हे मोजके, बोटावर मोजके 10-20 लोकांचं भरतात. बाकीच्यांनी काय करायचं? जे आज शिंदे गव्हर्नमेंट असताना आम्ही अपेक्षित केलं होतं की आम्हाला एवढे मोठे कामं भेटतील म्हणून, पण त्याच्यानंतर बघितलं सगळं बंदच झालं. म्हणजे आम्ही जे मशिनरी घेतल्या याचे व्याजच भरत राहू का? आज आमच्याकडे 2022-23 आमच्याकडे समजा 15-20 मशिनरी होत्या, 40 मशिनरी होत्या, त्याचे व्याज कोणी भरावं? नंतर त्याच्यानंतर सगळा फ्लोच बंद करून टाकला कामायचा. आम्ही एकच विनंती आहे शासनाला की आम्हाला कामं नाही दिली तरी कमी जास्त करू, पण आमची प्रलंबित विधेयक
विनंती करून सांगतोय की याच्या पुढचं आंदोलन फार मोठं आणि तीव्र आंदोलन होईल. ते आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आम्ही प्रोफेशनल माणसं आहोत. आम्ही कोणाच्या भानगडीत पडणारी माणसं आहोत. आम्हाला कोणाचं घेणं देणं नाही. आम्ही सगळ्यासोबत संयमानं, आम्ही शासनासोबत सुद्धा आजपर्यंत संयमानं राहिलो. याच्या पुढे आमची भूमिका संयमानं राहायची आहे. तर मग आमची शासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमचे मुलं बाळं, आमच्या सगळ्यांना जर तुम्हाला जर वाचवायचं असेल तर आमची प्रलंबित देयकं विनंती करून द्यावी, एवढीच आमची विनंती आहे.